संकष्ट चतुर्थी येणाऱ्या शुक्रवारी 6 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। तर बघा, फाल्गुन महिन्यातली या चतुर्थीला बालचंद्र संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं। म्हणून या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत। त्यामुळे आपल्या आयुष्यातील सुख समृद्धी आणि आपली इच्छापूर्ती लगेचच पूर्ण होणार आहे। तर ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। संकष्ट चतुर्थी म्हणजे काय, तर संकट निवारण। बघा, आपल्या गणेश भक्तांना जे काही आपण संकट आहे तर ते त्याचं निवारण करतात, त्यांचं संकटे दूर करतात, दुःख दूर करतात आणि त्यांची इच्छाही पूर्ण करतात असे आपले बाप्पा आहेत। तर आपण लाडके बाप्पांचं नेहमीच प्रत्येक महिन्यातल्या येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या आपण म्हणजे संकष्ट चतुर्थीला आपण पूजा करतो। छान विधिवत पूजा करून आपण मनोभावे पूजा केल्याने आपले मन प्रसन्न राहते, घरामधलं वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं। तर प्रत्येक महिन्यामध्ये जी काही येणारी संकष्ट चतुर्थी आहे तर ते नेहमी उत्साहाने आपण साजरा केले जावे। प्रत्येक घरामध्ये आपल्या संकष्ट चतुर्थीचं नक्कीच व्रत पूजा नक्कीच केल्याने आपल्या त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमतरता पडत नाही। त्यामुळे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये खरंच खूप खास विशेष महत्त्वाचा संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं। त्या दिवशी आपण गणपती बाप्पांना पूजा करतो, विधीसह उपवासही केला जातो। त्यामुळे गणपतीचं घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। बघा, हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं। गणपतीची पूजा केल्याने गणेश चतुर्थीला संकष्ट चतुर्थी हे गणपतीला समर्पित असतं। त्यामुळे प्रत्येक महिन्यातली चतुर्थी ही कृष्ण पक्षांच्या चतुर्थीला साजरी केली जाते। बघा, प्रत्येक महिन्याला चतुर्थी जे विविध नावाने ही सुद्धा ओळखली जाते। जसं की आता हे फाल्गुनमध्ये येणारी बालचंद्र संकष्ट चतुर्थी सुद्धा म्हणून ओळखली जाते। बघा, आपले गणेश संकष्ट चतुर्थी ही उपास हे भगवान शिव धाकटे पुत्र गणेश यांना समर्पित असते। म्हणून संकष्ट चतुर्थीची भगवान गणेशांची पूजा उपवास पूर्ण विधिवत केल्याने आपल्या जीवनामधली जी काही समस्या आहे ती पण दूर होतात। त्यामुळे आपण बघा, कुठल्याही शुभ कार्याचे नेहमी आपण गणपती बाप्पाचं नाव घेतलं जातं। त्याचे मुख्य कारण म्हणजे काय, तर आपले गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखलं जातं। गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातली सर्व समस्या नक्कीच कमी होणार आणि महत्त्वाचे कामामध्ये प्रगती होणार। आणि गणपती बाप्पा हे ज्ञानाची देवता आहे। त्यामुळे आपण नियमित पूजा केल्यामुळे तुमच्या अभ्यासाकडे लक्ष लागते, आयुष्यामध्ये सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतात। तर आपले त्या दिवशी कशी पूजा करावी हे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी साधी सोपी पद्धती आपण दर महिन्यातली संकष्ट चतुर्थी छान उत्साहात साजरी करत असतो। बघा, तसंच आपल्या ह्या फाल्गुन महिन्यातले हे संकष्ट चतुर्थी आलेली आहे। तर बघा, इच्छा पूर्ण करणारे असतात, आयुष्यामधले आनंद येतो, सर्व दुःखे दूर होतात। त्यामुळे आपल्या नेहमी घरामध्ये आपल्या गणपती बाप्पाची नियमित पूजा करावी। तर बघा, आपल्याला त्या दिवशी चंद्रोदय आहे 9:14 तर चंद्रोदयाची पूजा करूनच आपण हे उपवास सोडला जातो। बघा, या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी पूजा केली जाते। आपल्या जी काही बाप्पाची आहे तर ते आरती करून आपण चंद्राचीही पूजा केली जाते। त्या दिवशी आपण बघा, लवकर उठायचं आहे, सर्वप्रथम सकाळी स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचं आहे, ते उपवास केल्यानंतर संकल्प करायचा आहे। बघा, जिथे आपण पूजास्थळी आपले गंगाजल शिंपडायचं आहे, नंतर त्यावर कपडा पसरायचा म्हणजे लाल वस्त्र अंतरायचं आहे, त्यावर आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे। देवासमोर सर्वप्रथम तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचा आहे, देवाला टिळक लावायचा आहे, मोदकाचा किंवा मोतीचूर लाडूचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे। ओम गणगणपते नमः ह्या 108 वेळेस मंत्र म्हणायचा आहे। तर आपल्याला त्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच तुम्ही गणेश स्तोत्र म्हणा तुम्ही। नंतर आपल्याला अथर्व शीर्षमही नक्कीच पाठ करायचा आहे, जर शक्य झालं तर तुम्ही अथर्व शीर्षम 16 वेळेस पाठ करायचा आहे। तर बघा, त्याचे आपल्याला नियमित छान आपण दरवेळेस महिन्याला आपण पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे। बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो। उपवास का, तर आपले मन शुद्ध राहतं। आपण त्या दिवशी बघा, वादविवाद करायचं नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या अपशब्द बोलायचं नाही, खूप शुद्ध मनाने आपण त्या दिवशी छान पूजा बाप्पांची करायची असते। त्या दिवशी आपण जेवढे शक्य होईल तेवढं आपण गणपती बाप्पांचा जप करायचा आहे। जेव्हा आपण मनातून सर्व इच्छा आपण बोलतो ना, तर त्याप्रमाणे आपले बाप्पाही आपल्यावर अपार कृपा आपल्यावर राहत असते। त्यामुळे छान आपण
आपण त्या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना नक्कीच आपल्याला दुर्वा अर्पण करायचा आहे. बघा, दुर्वा अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे नक्कीच दुर्वा अर्पण करायचा आहे. त्या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे. रात्री चंद्रोदयाची पूजा करताना आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. बघा, आपल्याला त्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गरीब आणि गरजूंना नवीन कपडे दान करायचे आहेत किंवा धान्य, जे काही धान्य आहे तर तेही दान करू शकतो. यथाशक्ती जेवढी शक्य होईल तेवढं दान गरिबांना करायचं आहे. त्यांना फळे किंवा मिठाई तुम्ही वाटलं तरी चालतं. गरिबांना किंवा गरजूंना पैसे दान करावेत, मुलांना पुस्तके दान करावीत, गाई कुत्रे असेल तर प्राण्यांनाही खायला द्यायचं आहे. त्या दिवशी आपल्याला गाईला जर शक्य झालं तर गूळ दान करायचं, गूळ खाऊ घालायचं आहे. त्यामुळे बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला खरंच या दिवशी आपण जेव्हा दानधर्म करतो त्या दिवशी खरं त्याचं दुप्पट फळ मिळत असतं. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाचा उपवास केल्यामुळे सर्व हे अडथळे दूर होतात. त्यामुळे नक्कीच उपवास करायचा आहे. जर उपवास शक्य नाही झाला तरी चालतं, पण तुम्ही नक्कीच विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी बघा, आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला जी काही बघा, या दिवशी आपण उपवास जेव्हा पूजा करतो, मनोभावे पूजा करतो, तेव्हा घरामध्ये धन अन्नाची कमतरता खरंच राहत नाही. या दिवशी नक्कीच चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे. बघा, त्यामुळे काय होतं तर बघा, कुंडलीमधील त्यांचे स्थान अधिक मजबूत होते. चंद्र पाहिल्यानंतर संकष्ट चतुर्थीचं व्रत जी काय आहे तर ते आपल्याला सोडायचं आहे. म्हणजे रात्रीचं शाकाहारी जेवण म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण करायचं आहे. आणि संध्याकाळी चंद्र पाहून आपण त्यांची पूजा करून पाणी अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून सात्विक अन्न खरंच नक्कीच घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला संकष्ट चतुर्थी साजरी करायची आणि या गोष्टी नक्कीच आवर्जून करायच्या आहेत. तर त्यामुळे नक्कीच तुमचे इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहेत आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, तुमचे सर्व कामेही पूर्ण हो हेच गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.